शोधताना आपल्याला ती झाडं कळली पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीला त्या सगळ्यांचे औषधी गुणधर्म कळले पाहिजेत. ह्या सगळ्यासाठी या सर्वांची म्हणजे आपण ऐन फळ आहे म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या फळांना किंवा फुलांना आपल्या पूजेच्या मध्ये स्थान दिल्यामुळे ती राखली जातात, त्याचं संवर्धन होतं आणि त्याचे औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या रोजच्या म्हणजे आजीच्या बटव्यामध्ये पूर्वी या सगळ्या गोष्टी असायच्या. हळूहळू आता त्यांच्या जागा सगळ्या गोळ्या आणि या सगळ्यांनी घेतल्या, पण आपण जेवढे निसर्गाच्या जवळ राहू तेवढे आपल्याला या सगळ्यापासून लांब राहता येईल. आणि जे आपलं तुळशीच्या याची जी कथा आहे, तर मला आज संध्याकाळी नितीनजींचा फोन आला होता कळंबे की आज तुम्ही काही व्हिडिओ केला. तर मी असे बरेच व्हिडिओ करत असतो युट्यूबला, तर म्हणाले तुम्ही तुळशी विवाहावर काही करणार आहे का? म्हटलं काय झालं? म्हटलं मागच्या वेळी आपण एक प्रवचनांमध्ये पण श्रीकृष्णाच्या कथांमध्ये श्रीकृष्ण आणि ज्या गोपी आहेत त्यांच्या वस्त्रहरणाबद्दल बोललो, तर ते म्हणाले आवर्जून आपण याच्याविषयी थोडं बोललं पाहिजे. तर तुळशी विवाहाची जी कथा आहे सगळ्यांना माहिती आहे का? हा, मग म्हणजे सांगितले तर त्याचा उपयोग होईल. तुम्ही पण बसा ना, म्हणजे बराच वेळ तुम्ही उभ्या. तर तुळशीच्या महात्म्याचं असं आहे की तुळशी ज्याला आपण वृंदावन असं म्हणतो, तर तिचं नाव आहे वृंदा. वृंदा नावाची एक सात्विक हे होती, तिच्या नवऱ्याचं नाव होतं, तो असुर होता, राक्षस, जालंधर नावाचा राक्षस होता. तर एकदा देवांचं आणि राक्षसांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये जालंधराला राक्षसांनी आपल्या बाजूने बोलवलं होतं. आता या वृंदेचं पातिव्रत्य एवढं होतं की त्या पातिव्रत्यामुळे देवांना त्या असुरांविरुद्ध त्या लढाईमध्ये विजय मिळवणं कठीण जात होतं आणि तो जालंधर काही केल्या त्या युद्धामध्ये हरत नव्हता. आता बऱ्याच आपल्या हिंदू धर्मातल्या गोष्टी आहेत त्या आपल्या समोर जशा आहेत तशा मांडल्या जात नाहीत. म्हणजे काही लोकांना वाटतं की मग हे असं आपल्या धर्मात आहे, असं याचा वापर दुसरे कोणी असा काहीतरी निगेटिव्ह करतील का? पण आपल्याकडे अशी म्हण आहे की आपण जर आपलं काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर आपण जर सांगितलं तर लोक त्याच्यावर पांघरून घालतात, आणि आपण काही लपवून ठेवलं तर लोक ते उकरून काढतात की का नाही सांगत, बरोबर आहे. तर त्यामुळे आपल्या धर्मातल्याही अनेक गोष्टी आहेत ज्या आपण उघड ठेवल्या तरी त्याच्याने काही बाधा होत नाही. अशी ही जी गोष्ट आहे ती पण सहसा आपल्याकडे जास्त कोण सांगत नाही. तर या युद्धामध्ये आता जालंधराला हरवणार कसं? तर त्या युद्धाला जेव्हा तो जालंधर जात होता तेव्हा तिने अनुष्ठान मांडलं की तुम्ही परत येईपर्यंत मी माझं सत्व ठेवून या अनुष्ठानाला बसलेली आहे. आता ती अनुष्ठानावरून उठत नाही तोपर्यंत जालंधर तिकडे काही मरत नव्हता. सर्व देवांनी नेहमीप्रमाणे विष्णूकडे गेले की बाबा काहीतरी सोल्युशन द्या आता तुम्ही, कारण तारण करण्याची हे सगळ्यांची पालन पोषण करण्याची जबाबदारी श्री विष्णूची आहे. मग विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं आणि ते जिथे वृंदा बसली होती अनुष्ठानाला तिथे गेले. आता तिचं अनुष्ठान असं होतं की माझा पती परत आला की मी अनुष्ठानावरून उठणार आहे. आणि मग जालंधराला पाहिल्यानंतर ज्याच्यामध्ये विष्णू त्या जालंधराच्या रूपामध्ये होते ती अनुष्ठानातनं उठली, आणि ती अनुष्ठानातनं उठल्यामुळे तिकडे युद्धामध्ये जालंधराचा पराभव झाला आणि त्याचं मुंडकं छाटून येऊन बरोबर तिच्या महालाच्या इथे येऊन पडलं. मग ती थोडी कन्फ्यूज झाली की आता हा समोरचा जालंधर दिसतोय आणि हे, तेव्हा विष्णू आपल्या मूळ अवतारामध्ये प्रकट झाले. आणि इथे आपल्या सर्वांना एक प्रश्न असा पडतो की त्या तिचं एवढं सत्व असताना अशा गोष्टी नेहमी का घडतात, म्हणून आपण थोडा विचार करतो की ती तर एवढी हे होती, मग तिच्या नवऱ्याला मारायला देवांना असं का करावं लागलं? तर तिची जी शक्ती होती ती शक्ती चुकीच्या गोष्टींना समर्थन करत होती, कारण ते असुर होते. तर देवाने बऱ्याच वेळेला असुरांचं मर्दन करण्यासाठी स्वतः ते पाप सुद्धा आपल्या डोक्यावर घेतलंय. आता जेव्हा ते तिला वृंदेला कळलं तेव्हा वृंदेने देवाला शाप दिला आणि तिथे देव तत्काळ दगडाच्या रूपामध्ये झाले. आता पुन्हा सर्वांना प्रश्न पडला की विष्णू भगवान जर दगडामध्ये झाले तर आता हे विश्व चालवणार कोण? मग सर्व देवांनी येऊन पुन्हा वृंदेला विनंती केली की आता तू क्षमा करून त्यांना या शापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग तिला हे सगळं सांगितल्यानंतर तिने
त्या शापातून विष्णूंची मुक्तता केली आणि ती आपल्या नवऱ्याबरोबर सती गेली. आता या गोष्टीमध्ये तिने भगवंताला शाप जो दिला त्याचा तो अवतार म्हणून आपण ज्याला शाळीग्राम अवतार म्हणतो, तर तो शाळीग्राम म्हणून तुळशीचं जे लग्न आहे ते शाळीग्रामाबरोबर लावतात. तेव्हा भगवंताने केलं की माझ्या पूजेमध्ये सर्व पूजांमध्ये अग्रस्थान मी म्हणजे त्या वृंदा जिथे तिची चिता हे झाली तिथून तुळशीचं रोपटं उगवलं आणि मग त्या तुळशीला प्रत्येक विष्णूच्या पूजेमध्ये किंवा प्रसादामध्ये कुठेही जोपर्यंत तुळस नाही तोपर्यंत त्या तो आपण भोग जो देतो तो भोग सुद्धा भगवान विष्णू घेत नाही. त्यामुळे ही गोष्ट जी आहे त्याच्यातनं भगवंताला पण एकच सांगायचं की तुम्ही जर वाईट गोष्टींच्या समर्थनार्थ जर उभे राहत असाल तर भगवंत येऊन त्या चांगल्या गोष्टींना सुद्धा विरोध करतात. अजून एक जर असंच उदाहरण बघायचं झालं तर दुर्योधन होता. दुर्योधनाला शेवटी गांधारी वज्र त्याचं पूर्ण शरीर हे वज्राचं करणार होती. जर तो वज्राचा झाला असता तर भीम काही त्याला मारू शकला नसता. मग तेव्हा सुद्धा भगवंताने, कारण गांधारीची शक्ती जरी असली तरी ती सपोर्ट कोणाला करणार होती तर अधर्माला करणार होती. तर भगवंताचं काम आहे जिथे जिथे अधर्म होणार आहे तिथे तिथे मी त्या सर्वांचं निर्दालन करायला येणार आहे. तेव्हा सुद्धा भगवंताने जाऊन त्याला सांगितलं की असं हे मग त्याला केळीची पानं बांधून गेला आणि हे सगळं झालं. ते झाल्यानंतर गांधारीने भगवंताला शाप दिला. त्या शापामुळे त्याला मरावं लागलं सगळं. पण धर्म रक्षणासाठी देवाने ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा स्वतः पचवलेल्या आहेत. त्यामुळे आजही काळ असाच आहे की धर्म रक्षणासाठी देवांबरोबर देवांना सहाय्य करण्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या आचरणातून अशा सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवायच्या आहेत की आपला हिंदू धर्म हा वास्तववादी आहे. कुठेही काहीही लपवून ठेवण्यासारखं काही नाही. काही गोष्टी असतील तरी त्याचं म्हणजे ह्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन आहे ना अखंडानंदजी जे आहेत त्यांनी आपल्याला याच्यामध्ये केलंय की आपले लोक हे सांगायला घाबरतात की असं देवाने आपल्या केलं मग लोक म्हणतील असं. तर किंवा स्त्रियांना याच्याबद्दल थोडस वाईट वाटू शकेल की एवढं सगळं पातिव्रत्य करून सुद्धा स्त्रियांच्या याला असं का वाटायला येतं. तर या सगळ्या मागे भगवंताचा धर्म आणि अधर्म या दोन नीतींशी या सगळ्यांचं कनेक्शन आहे. तर अशा प्रकारे हे तुळशी विवाहाचं जे महत्व आहे आणि तुळशीचं जे महत्व आहे ते या दोन कथांच्या आधारे आपल्याकडे सांगितलं जातं. तर या अशा सगळ्या ज्या कथा आहेत त्या अशा खूप इंटरेस्टिंग आहेत आणि आपण सगळ्यांनी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत या सगळ्या आपल्या म्हणजे नातू आहेत पणतू आहेत किंवा आपल्या जवळची शाळेत असतील कोणी तर मुलं आहेत या सगळ्यांपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत. आणि असे कार्यक्रम झाले तर त्या नक्कीच पोचतील आणि अशी आशा करतो. आणि मला 10-15 मिनिटं 20 मिनिटं तुम्ही जे काही सहन केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. आता एक 2-3 मिनिटाकरता वाघबारस कार्यक्रम होईल. म्हणजे 2 बछड्यांचा तिकडून येईल. तुम्ही आरडाओरडा करून मला त्या साईडला हुसकवायचं आहे. काट्या बिट्या घ्यायच्या. अरे मस्त मारा रे. तो बंद करा.